कोण कोण या शाळेत शिकलंय नक्की सांगा. जिल्हा परिषद चाकण नंबर 1 या शाळेत तुम्ही कोण कोण शिकला हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. मला इच्छा आहे की माझ्या शाळेसाठी काहीतरी करायचं आणि मी 100% माझ्या मैत्रिणी आम्ही सगळे मिळून या शाळेसाठी काहीतरी करणार आहे. धन्यवाद. ही बघा तुम्ही मुलांची शाळा आहे. इथं फक्त मुलं असायची आणि पलीकडे तुम्ही पाहिलं ती फक्त मुलींची शाळा असायची. म्हणजे पहिलं कसं होतं मुलं मुली एकत्र नसायच्या, मुली वेगळ्या आणि मुलं वेगळं. पण आताच कसं आहे की मुलं पण एकत्र आणि मुली पण एकत्र दोन्ही. तर ही शाळा बघा मुलांची. इथं पण आम्ही खेळायचो यायचो आणि इथून घर पण लय जवळ आहे आमचं, खूप जवळ घर आहे. हे बघू शकता किती मोठी शाळा आहे. तशीच आहे, काहीच फरक नाही, काहीच म्हणजे झाडं वगैरे सगळं तसंच आहे. म्हणूनच ठरवलेलं आहे आपल्या शाळेसाठी काहीतरी करायचं आणि आम्ही काहीतरी करणार आहे शाळेसाठी. फक्त आज आम्ही आमच्या शाळेत आलेलो आहे शाळेला भेट द्यायला. ही आमची 1ली ते 4थी पर्यंतची शाळा. आणि इकडे या तुम्ही. ही खिडकी आत्ता झाली, पहिले इथून आम्ही उडी मारून बाहेर पळून जायचो. कारण पहिलं इथं इंजेक्शन असायचं. इंजेक्शन द्यायला आलो ना की मी आणि माझी मैत्रीण सुनीता आम्ही इथून उडी मारून इंजेक्शनच्या भीतीने पळून जायचोय. एवढी मजा यायची ना शाळेमध्ये. आणि इथं 7वी पर्यंत इथं होतो आम्ही. 7वी पर्यंत इथं ही शाळा तुम्ही बघू शकता आहे तशीच आहे, काहीच बदल झालेला नाही. कशी आहे मराठी शाळा, तुम्हाला आवडली का? ही आमची 1ली ते 4थी आणि हे 7वी पर्यंत. त्यानंतर आम्ही या शाळेत आलो 7वीला. तुम्ही ही शाळा बघू शकता, फक्त मुलींची शाळा आहे. इथं मुलं वगैरे काहीच नव्हती. आता नंतर हे झाडं बघू शकता तुम्ही, आहे तशीच झाडं. इथं आम्ही खेळायचो पहिलं. एकदा मॅडमने आम्हाला एवढं मारलं गृहपाठनं आणला म्हणून अख्ख्या वर्गाला मारलं होतं. इथंच बसवलं होतं उन्हात. इथं तुम्ही मातीचे ढिगारे बघू शकता, इथं बसवलं होतं. जवळजवळ आम्हाला अख्खं दिवसभर उन्हात बसवलं. तेव्हापासून आम्ही असं ठरवलं की मार खायचा आणि अभ्यास करायचा. रोज अभ्यास केला, एकही दिवस खाडा नाही. म्हणजे खूप किस्से तसे लहानपणाचे. आणि मैत्रिणी पण आमच्या खूप चांगल्या होत्या सगळ्या. आम्ही एक जीवाने राहिलो, कधी भांडणं केली नाही, काय नाही काय नाही. आणि ही शाळा बघू शकता आहे तशीच आहे, छान शाळा आहे. टेरेसवर जायचं तुम्ही करोड पक्षी बघताय वरती, पक्षी आहे तसंच आहे, फक्त त्याला कलर मारलेला आहे तसंच. गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे